मराठी, ते धडक ते धडक. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. विट्यातील एक्साइट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. शिरगाव आणि बोरगावसह विसापूर सर्कलमध्ये सुहास भैयांचा जोरदार झंझावात सुरू झालाय. शिरगाव आणि बोरगाव भागात सुहास भैयांना जोरदार प्रतिसाद सुरू झालाय. यावेळी सुहास भैया बाबर यांनी नाव न घेता सदाशिवभाऊंवर बोचरी टीका केली आहे. आटपाडीतून विरोधी पाटील गटाचा विषय गोल झालाय. तर विट्यातून आम्ही 100% लीड घेणार आहोत असा विश्वास दाखवत सुहास भैया बाबर यांनी पाटील गटावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. आटपाडीत माणूस मिळत नाही. आटपाडीतलं निवडणूक बऱ्यापैकी आता गोल झाल्या. तुम्ही स्टॅम्पवर लिहून ठेवा ना विटा शहर सुहास बाबर लीड असणार या विधानसभेच्या वेळेला. आता शेवटचा प्रयोग आहे, नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे, तो विसापूर सर्कलवर आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांचा मतदारसंघात जोरदार झंझावाती प्रचार सुरू आहे. विसापूर सर्कल मधील 21 गावात सुहास बाबर यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. विसापूर सर्कल मधील कचरेवाडी, मोराळे, नरसेवाडी, पेड, धोंडेवाडी, हातनूर, विजयनगर, गोटेवाडी, किंदरवाडी, मांजर्डे यानंतर शिरगाव आणि बोरगाव येथे सुहास भैया बाबर यांनी लोकांच्या गाठीभेटी घेत असताना विरोधी पाटील गटावर जोरदार टीकास्त्र सोडत विट्यात लीड घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मागायला मी तुमच्यासमोर उभा आहे. आता व्यासपीठावरच्या मंडळींची नावं घेत नाही. शिरगावमध्ये असं ठरलं की एकाच गावामध्ये नाव घ्यायचं, परत नाव घ्यायचं, कारण व्यासपीठावरच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींची संख्या एवढी आहे ना की बराच वेळ त्या ठिकाणी होतोय. प्रत्येक गावामध्ये लोक स्वतःहून मनोगत व्यक्त करतात, त्यामुळं यायला आम्हाला बराच उशीर होतोय. इथं सुद्धा यायला उशीर झाला नाही. आता प्रत्येक गावात पुढे 1-1 तास उशीर होत असल्यामुळं मी फारसं काय मनोगत व्यक्त करायला मी फक्त तुमच्यासाठी आशीर्वाद मागणार आहे. कारण मला असं वाटतं 15 महिन्याभरापूर्वीच आपण या इथं भाषण करून गेलं. त्यामुळं मी ह्या भेटीला गाव भेट म्हणणार नाही. गाव भेट ही 5 वर्षातनं एकदा येणार आल्या आणि पहिल्यांदा येणार आल्यास. मी आणि आमच्या कुटुंबाने गेले अनेक वर्ष तुमच्याबरोबर सुखदुःखामध्ये, तुमच्या सर्व अडीअडचणीमध्ये आणि कामाच्या निमित्तानं तुमच्याबरोबर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या अनेक वर्षामध्ये करण्याची भूमिका घेऊन काम केले. मी मनोगत व्यक्त करण्यापूर्वी अनेक लोकांनी त्यांच्या भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विसापूर सर्कलच्या परिसरामध्ये 21 गावामध्ये संदीप भैया महाविकास आघाडी पण नाही, महायुती पण नाही. जे काय आहे ते हे तुमचं, माझं आणि अनिल भाऊंचं तुमचं प्रेमाचं नातं मात्र या निमित्तानं सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. आणि कामाच्या निमित्तानं जोडलेली माणसं त्या भूमिकेतून आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्र आलो आहे. मी माझ्या मागच्या मनोगतामध्ये अण्णा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला होता. आज तुमचा जास्तीचा वेळ न घेता काही गोष्टींचा मात्र त्यावेळेला उल्लेख करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही आता सगळेच नेते मंडळी माझ्याबरोबर गेल्या 2 दिवस आपण विसापूर सर्कलमध्ये बऱ्यापैकी गावं सगळी एकत्रितपणे फिरून आलो. तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी मी खानापूर तालुका आणि आटपाडी तालुक्यातली सगळी गावं फिरून आलो आहे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आज आमचे विजय भाऊ म्हणून आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य, त्यांनी 40 वर्ष भाऊंच्याबरोबर काम केले. ते जरा थकले आज, ते काय आज आले नाहीत. गेले 10 दिवस झालं ते माझ्याबरोबर रात्रंदिवस फिरतायत. त्यांनी भाषण कुठं करत नव्हते, पण त्यांना राहवलं नाही. एका गावामध्ये त्यांनी भाषणात उठून सांगितलं की 90 अनिल भाऊंच्या बरोबर फिरतोय. पण एवढा प्रचंड प्रतिसाद मला या राजकारणामध्ये, या मतदारसंघामध्ये कधी पाहायला मिळाला नाही. एवढा मोठा उत्साह आणि लोक आमच्या पाठीमागं शक्ती उभा करतायत. मी मागच्याही भाषणामध्ये सांगितलं होतं की दुःखाचा डोंगर जरी कुटुंबावरती कोसळला असला तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावरती आज आम्ही तुमच्या पुढं एवढं सगळं पाठीमागं ठेवून या मतदारसंघातल्या विकासाची भूमिका घेऊन आज तुमच्या पुढे उभं राहण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. अनेक गावामध्ये भाषण करत असताना माझं असं मत असायचं, संदीप भैया तुम्ही जसं भाषण केलं, नवनाथ अप्पांनी भाषण केलं, सभापतींनी भाषण केलं, की या गावामध्ये झालेल्या विकास कामांची यादी वाचण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मी प्रत्येक गावामध्ये असं व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. या 3-4 वर्षामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये जे काम झाले ते सांगण्याचा प्रयत्न करावा असं माझं म्हणणं होतं. शिरगावमध्ये नानांनी मनोगत व्यक्त केलं आणि आमच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केलं नाही. काम कुणी सांगितलं नाही, त्यामुळे ऐकणाऱ्या माणसाला आपल्या गावात किती काम झालं हे थोडंसं लक्षात येत नव्हतं. मी माझ्या मनोगतामध्ये सरपंचाने विचारलं, सरपंच तुमच्या गावामध्ये काम किती झाले 3 वर्षात? त्यांनी सांगितलं 4 कोटी रुपये. 4 कोटीचं काम शिरगावमध्ये झाले. असं ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम करण्याची भूमिका घेतली होती. संदीप भैया तुमच्या गावात किती काम झाले? 8.5 ते 9 कोटी रुपयाचं विकास कामाची त्या गावामध्ये आपण या 3 वर्षामध्ये करण्याची भूमिका घेतली होती. माझं तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनं गेले 40 वर्ष आमचं अख्खं कुटुंब तुमच्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. अनिल भाऊंच्या बाबतीत मी काहीतरी सांगावं असा निश्चितपणे नाही. या सगळ्या ज्येष्ठ वक्त्यांनी आपलं मनोगतामध्ये त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या मतदारसंघामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा सन्मानानं धक्कादायक आहे. एवढा ऊस तुमच्यात जातोय, मला एवढे मोठं क्षेत्र तुम्हाला बरंच दिसतंय वाटतं. त्यामुळं मी त्याचा गुन्हागार करायला लागलो. तुम्ही किती टन ऊस सांगितला? 70,000 टन गुणिले 3,000 केलं, पण आकडा मोबाईलमध्ये बसना माझ्या. आता म्हणलं ऊस कशाला? एक महिना मोठा कारखाना नुसते बोरगावर चालतोय. त्याच्यावर पण बोलायचं आहे. म्हणजे मला असं सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघातला सामान्य माणूस उभा करायचा असेल तर त्याच्या शेतीला पाणी दिल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. ही भूमिका घेऊन आमच्या कुटुंबानं काम करण्याचा प्रयत्न केला. अगदी दुष्काळ पार्श्वभूमी असलेला अख्खा मतदारसंघ 1994 साली टेंबू उपसा सिंचन योजनेची मांडणी झाली ते 2024 पर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत अनिल भाऊ त्यासाठी काम करत राहिले. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे मला हे पटायच नाही. हे सगळं करत असताना 2004 साली एकदा पराभव झाला. ना 2009 साली एकदा पराभव झाला. तुम्ही नव्हता ना, तुम्ही नसल्यामुळे आम्हाला एकदा पराभव 1500 मतं कमी पडली फक्त आम्हाला. पण त्याचा परिणाम असा झाला की मतदारसंघ 10 वर्ष मागे गेला. आणि 2009चा पराभव झाल्यानंतर मी एकदा भाऊंना म्हटलं की लोकांना मान्य नसेल, पाणी येणार नाही असं वाटत असेल तर आपण थांबूया. किती वर्ष आपण घर मोडून राजकारण करत बसणार? त्यावेळेला भाऊनी मला सांगितलं होतं की मी सरपंच होतो एका छोट्या गावचा. त्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला या सामान्य लोकांनी आणून ठेवले. त्यांचं माझ्यावरती उपकार आहेत. त्या उपकारातनं उतरायतनं व्हायचं असेल तर त्यांच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे. मी जो शब्द दिलाय, मी ते स्वप्न दाखवले, ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही. सत्ता असू दे नसू दे, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी चालू केले. 2012 साली आम्ही निवडून आलो. तुमच्या त्यावर सभापती होत्या. मी पंचायत समितीचा उपसभापती म्हणून मला पदभार स्वीकारला. गुलाल त्या दिवशीचा निघाला पण नव्हता. आंघोळ करून मी झोपलो. पहाटे 6 वाजता मला पहिला फोन आला. टँकर आला नाही. टँकर कशाचा? पिण्याच्या पाण्याचा. 200 टँकर होते खानापूर तालुक्याला आणि 200-225 टँकर आटपाडी तालुक्याला होते. मी आता नानाम सुद्धा विचारलं, म्हणजे बोरगावला कधी टँकर होते? म्हणजे 72 होते. त्यानंतर काही टँकर आम्हाला लागला नाही. पण आजही खानापूर आटपाडीत जरी टँकर नसले तरी विसापूर सर्कलच्या काही गावामध्ये, काटमध्यवरच्या गावामध्ये दुर्दैवानं आजही पिण्याचे पाण्याचे टँकर चालू होते. ह्या मतदारसंघाची अशी अवस्था असताना आपण त्या योजनेसाठी पाठपुरावा करत असताना नाना ज्या लोकांनी हे मिळवलं तुमच्या आशीर्वादावरती 4 आणि 9 साली, 4 साली ही सगळी मंडळी या उपसा सिंचन योजनेची चेष्टा करायला लागले. अनिल भाऊंचं नाव घेऊन सांगायला लागले की हे खोटं आहे, टेंबू नावाचं गावच नाही, टेंबू नावाचं नदीच नाही म्हटले. ते अनिल भाऊ तुम्हाला खोटं सांगतायत की पाणी येऊ शकत नाही असं लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. भाऊंनी पण समजावून सांगितलं टेंबू नावाची नदी नाही, नदी कृष्णच आहे. टेंबूच्या गावातनं त्या ठिकाणी पाणी ते उचलून आणायचं आहे आणि लोकांना त्यांनी पटवून दिलं. आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. 2009ला सुद्धा काही तांत्रिक कारणामुळे पराभव स्वीकारावा लागला आणि हा मतदारसंघ 10 वर्ष मागे गेला. त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये काहीही त्या ठिकाणी काम झालं नाही. 14 साली तुम्हाला सर्वांना आम्ही विनंती केली, तुम्ही सगळे पाठीमागं उभा राहिला आणि अनिल भाऊ आमदार झाले. 14 ते 17 या काळामध्ये ह्या खानापूर आटपाडी मतदारसंघातलं अत्यंत महत्त्वाचा विषय होता तो सगळं त्या टेंबू योजनेचं काम पूर्ण झालं. मला असं वाटायचं की आपण शब्दात तर आता उतराय झालोय, भाऊंचं काम संपलं. पण ज्या भागात पाणी जात नाही, ज्या मतदारसंघातल्या 42 गावांना पाणी जात नाही, त्या गावाचा नव्यानं आराखडा त्यांनी तयार केला, मंजूर करून घेतला आणि थोडं 2019ला सरकार बदललं. 22 साली परत सरकार बदलायचा निर्णय झाला आणि कारण 19 साली ज्या योजनेला मंजुरी मिळाली 6व्या टप्प्याची, त्या विसापूर सर्कलमध्ये सुद्धा 12 गावं त्याच्यामध्ये समाविष्ट होती. त्या गावांना पाणी देण्यासाठी मी आपल्या दृष्टीने उठाव झाला. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, राजकारणामध्ये काही संस्कृती असते, काही प्रघात असतात. आपल्याकडे संस्कारात ती गेलेल्या माणसावर शक्यतो बोलू नये. पण परवाच्या भाषणामध्ये दुर्दैवानं भाऊंच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला. टेंबूच्या 6व्या टप्प्याचं काम होत नाही या एका हेतून एका रागापोटी भाऊने शिंदे साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. परवा दिवशी आरोप झाला की तुम्ही 50 कोटी घेऊन गेला म्हणून सांगितलं. आता मी मागच्याही भाषणात सांगितले 50 कोटी जर घेऊन गेलो असतो तर माझी सोसायटी भरायची राहिली नसती. आम्ही जी उमेदवारी अर्ज भरतो त्या उमेदवारी अर्जामध्ये सगळ्या प्रॉपर्टीचा उल्लेख असतो, सगळ्या कर्जांचा उल्लेख असतो. ते कर्जामध्ये सुरुवात वापर राहिला नसता. भाऊ गेले
एक फक्त टेंबू योजनेचा 6वा टप्पा पूर्ण करून द्या. कदाचित अनिल भाऊंना मंत्रिपद मागता आलं असतं, पण त्यांनी मागितलं नाही. त्यांनी सांगितलं हा 6वा टप्पा द्या, माझ्या शब्दातनं मला उत्तर व्हायचं आहे. त्यांनी ते मान्य केलं. 6व्या टप्प्याला मंजुरी घेतली. ज्या दिवशी मंजुरी घेतली त्या दिवशी त्यांनी सगळ्या मंत्री महोदयांचे सत्कार केले. सगळ्या अधिकाऱ्यांनी, ज्या अधिकाऱ्यांनी योजना तयार केली, ज्यांनी मदत केली, त्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानून त्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या. सगळ्यांना असं वाटत होतं की अनिल भाऊ मंत्री व्हावे. काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले, आम्हाला असं वाटतं अनिल भाऊ मंत्री व्हावे, पण अनिल भाऊचं का बोलून गेले कळलं नाही. ज्या योजनेच्या 6व्या टप्प्याचा शेवटचा मंजुरी घेतली त्याच्यानंतर 10 दिवसात भाऊ सोडून गेले. आज तुमच्या पुढे आई वडील दोघंही गेल्यानंतर त्यांच्या पश्चात ही सगळी भूमिका, त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याच्या भूमिकेनं आम्ही आज तुमच्या पुढे उभा आहे. आम्ही त्या कामासाठी पाठपुरावा केला, ती योजनेचं टेंडर काढलं, त्याची मंजुरी घेतली, काम सुरू झालं. 1 तारखेला अनेक लोक तुमच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते कामाचं भूमिपूजन झालं. 3 तारखेला काम चालू झालं. आज 6 तारीख आहे. 1 महिन्यामध्ये त्या कामाचं 40% खुदाई पूर्ण झाली. नाना गुट्यापासून उंबरगावपर्यंत अगदी तुमच्या मोराळ्यापर्यंत पायपा टाकण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झाले. आणि आता निवडणूक चालू झाली. निवडणूक चालू झाल्यावर ज्या लोकांनी ह्या उपसा सिंचन योजनेची चेष्टा केली होती, कृष्णामाईच्या पाण्याची चेष्टा केली होती, त्या मतदारसंघातल्या तमाम शेतकऱ्यांची चेष्टा केली होती, तीच माणसं आता परत सांगायला लागलेत की टेंबू योजनेचा 6वा टप्पा हे खोटं आहे. म्हटलं खोटं कसं काय? म्हटलं एवढं काम चालू झालंय. नाही म्हणले आता ज्या पायपा आलेत त्या फक्त निवडणुकीपुरतं टाकलेत, त्या पायपा परत घेऊन जाणार आहेत. आता मला निवडणुकीपुरतं टाकायचं आणि परत घेऊन जायचं, ही संस्कृती कोणाची आहे? आणि ह्याचा सगळ्यात जास्त अनुभव त्या 21 गावाला आहे. कमानी सुद्धा कापून नेलेल्या माझ्या कानावरती आहेत, मला माहित नाही. पण हे बांधून देतो, वाळूची गाडी टाकायची, संपला विषय. शाश्वत असं काय करायचं नाही. फुलधापा द्यायचं आणि बळी पडायचं असं त्यांचं काम त्या ठिकाणी चालू असतं. पण मला असं वाटतं शासनाचं काम आहे, काम चालू झालंय, मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले, अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू आहे. जे जे शब्द आपण दिले होते ते सगळं पूर्ण करण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. अनिल भाऊंच्या पश्चात ह्या 8 महिन्यामध्ये टेंबू उपसा सिंचन योजनेचं काम सोडून या मतदारसंघामध्ये 1350 कोटी रुपये निधी आणण्यामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी झालोय. अगदी तुमच्यासाठी माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा रस्ता असायचा. महादेव म्हणा माणसं मला 1 मिनिट म्हणजे मला असं भीती वाटायची बरोबर द्यायला, जर तो रस्ता झाला नाही तर आपल्याला काय माणसं गावातून येणार नाही, इतकी भीती वाटायची मला. मी सांगायचं नाही वाटी काम झाल्याशिवाय मी काय बरोबर जाणार नाही म्हणून सांगायचं. आपण ते नारळ फोडला, त्याचे पैसे आणले, मंजूर करून घेतलं, काम चालू केलं. मग निम्मार्धा काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले. मला असं वाटतंय असे काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, आता निवडणूक आहे. आता निवडणुकी आल्यानंतर आता एक भीती फक्त 100% आहे. तुम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर बघितलं की मला सुद्धा वाटतं की आता निवांत झालो आपण. पण राजकारणामध्ये 2 गोष्टी फार धोकादायक असतात. एक भावी हा शब्द फार धोकादायक असतो. एक परवा दिवशी भाषणात शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये 8000 भावी आमदार फिरतील म्हणजे निवडून येणारे 288, बाकी 7500 करायचं काय? भावी या शब्दात. आणि त्यांचं खरं ठरलं. बरोबर 7996 लोकांनी उमेदवारी अर्ज भरलाय. आणि दुसरं राजकारणात धोकादायक गोष्ट कुठली असते? ज्या वेळेला त्या गावातील सगळी म्हणतात का नाही एकदम व्यवस्थित आहे, ओके, त्या दिवशी ओळखायचं की घोटाळा झालाय. राजकारणात मानणार आम्ही कशासाठी? 2009च्या निवडणुकीत मी सगळं बघितलं. त्यामुळे मला असं वाटतंय की गेले 40 वर्ष आमचं कुटुंब तुमच्यावर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला. कालवा समितीचे तुम्हाला कोणाला माहिती पाहिजे असेल की पाणी ताकारी आरफळचं पाणी सोडण्यासाठी कालवा समिती आहे. तिथं सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांचा संघर्ष आहे. तो संघर्ष कदाचित बाहेर येत नाही, पण कालवा समितीची ज्यांनी मिटिंग केलं नाही त्यांच्या लक्षात येईल की काय मोठा संघर्ष आहे. भांडणं होतात आमदारांच्या ते पाणी सोडण्यावरून. आणि तिथं पाणी ताकारी कार्पल सोडलं पाहिजे म्हणून एकच आमदार मानतो, त्याचं नाव अनिल भाऊ. आणि ते वेळेत सोडलं पाहिजे, ताकदीनं सोडलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
तुम्ही काळजी करू नका. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी आमदाराचा मुलगा म्हणून कधीच वावरलो नाही. मी नवा आलो असं नाही. मी पंचायत समिती, जिल्हा परिषदला काम केलं आहे. पंचायत समिती आम्ही राज्यात पहिली आणली होती. पंचायत समितीचं साक्षीदार तुमच्या शेजारी बसले. जोशी साहेब, 5 वर्षामध्ये एक असा माणूस आला का घेणं चुकीचं काम केले म्हणून सांगायला? आता तुम्ही निवांत झालाय, आता तुम्ही बोलू शकता, काय अडचण नाही. आता तुम्हाला इलेक्शन ड्युटी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि दुसरा साक्षीदार आहेत बापू, तुम्ही आम्ही झडपीला एकत्रित काम केले. पक्षाच्या बंधनं आम्ही त्याच वेळेला तोडली होती. आम्ही जरी भाजप शिवसेनेत सरकारवर होतं, त्यांनी अर्जुन बापूंना एवढा सुद्धा त्या ठिकाणी अंतर दिलं नव्हतं. आलेला प्रत्येक माणसाचं काम करणं ही भूमिका घेऊन जाण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. माझी तुम्हाला विनंती आहे, शेवटी असं आहे, राजकारण समाजकारण करत असताना आता सगळ्या प्रयोग होणार, सगळ्या टॅक्सीज वापरले जाणार आणि द्या. तुम्हाला माझी विनंती आहे, तरुण मुलांना माझी विनंती आहे, तुम्हाला मी मागं पण सांगितलंय, काम करत असताना तुम्ही सुहासबाबतचं काम करण्यापूर्वी तुम्ही सुद्धा निर्णय केला पाहिजे. तुम्ही एकदा शांतपणे एकत्रित बसा, देवापुढे बसा. जे उमेदवार उभा राहणार आहेत त्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि उभा राहिलेल्या उमेदवारांच्या मध्ये कोण आपल्याला मदत करू शकतो, कोण आपल्या उपयोगी पडू शकतो, आपल्या ग्रामीण भागातल्या अडचणी कोण समजावून घेऊ शकतो, कोण मदतीला येईल, याच्याबरोबर समजा दुर्दैवानं एखादा उमेदवार चुकला तर तुम्ही कुणाचे कॉलर पकडू शकता. त्यात जर सुहासबाबत वाटेल तर तुम्ही माझं काम करा. माझी तुम्हाला विनंती आहे की अत्यंत काळजीपूर्वक निवडणूक करावी लागेल. नानाने अपेक्षा व्यक्त केली, आज नवनाथ अप्पा तुम्ही सगळे एकत्र आहे. तुम्ही सगळे एकत्र असताना या गावामध्ये खूप मोठं ताकद मला मिळालं पाहिजे. माझा तुम्हाला शब्द आहे, तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. एकत्रितपणे त्यांना काही गोष्टी समजावून सांगायला पाहिजे. म्हणजे आता मी जसं सांगितलं की टाकायचं आणि घेऊन जायचं परत इलेक्शन झालं की आता तुमच्याकडे स्पीड वाढणार. त्याला स्पीड वाढायला कारण असं आहे की आता आटपाडीत माणूस मिळत नाही. आटपाडीतलं निवडणूक बऱ्यापैकी आता गोल झाल्या. तुम्ही स्टॅम्पवर लिहून ठेवा, ना विटा शहर सुहास बाबा लीड असणार या विधानसभेच्या वेळेला. आता शेवटचा प्रयोग आहे, नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे, तो विसापूर सर्कलवर आहे. आता सगळं आणून इथं काय करता येते का, एवढा प्रयोग मात्र होणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, 10 वर्ष त्यांना संधी देऊन बघितली होती पण काही करू शकले नाहीत. आता प्रयोग करण्यामध्ये मजा नाही. ते जे भाषणात सांगतात का नाही ते कॅसेटमध्ये परत चालू केले. मी काय शक्यतो मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही. या निवडणुकीमध्ये कुणाला तरी हरवायचं आहे जिरवायचं म्हणून मला निवडणूक करायची नाही. केलेलं काम 9 कोटीचं काम जर वर्गामध्ये झालं असेल तर तुम्हाला ते शेवटच्या माणसांच्यापर्यंत सांगावं लागेल. आज आमच्यावरती टीका होती की तुम्ही संस्थाच उभा केल्या नाहीत. खरंच आहे, आमच्या वडिलांनी कधी त्यात बघितलंच नाही. पण म्हणून आम्ही भाऊ अनिल भाऊ अपयशी राजकारणी होते का, तर 100% आराराबांनी पण संस्था उभा केलेल्या नाहीत. आराराबांना अपयशी म्हणायचं. तुम्ही ज्यांचा फोटो लावून फिरताय आज ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा संस्था उभा केल्या नाहीत, त्यांना खोटं म्हणायचं. देवेंद्र फडणवीसांनी संस्था उभा केल्या नाहीत, त्यांना अपयशी म्हणायचं. तुम्ही गल्लत करायला लागलाय. तुम्ही राजकारण, समाजकारण आणि संस्था त्याचा मेळ वेगळ्या पद्धतीने करायला लागला. त्यांनी सांगितलं की आम्ही रोजगार दिले. मी त्यांना प्रश्न विचारलाय, ज्या दिवशी तुमचं कॉलेज चालू झालं त्या दिवशी जो मुलगा कामाला लागला तो आज आहे का? त्याला 2 कारण आहेत. आता इलेक्शनमध्ये कामाला लावायचा 6,000 पगार द्यायचा, 6,000. इलेक्शन संपलं की 3 करायचा, म्हणजे आपोआप जाते निघून. परत दुसऱ्या निवडणुकीला दुसरा माणूस. ही भूमिका घेऊन किती दिलं असेल काम, किती लोकांना काम दिलं असेल? 100, 200, 300 त्याच्यापेक्षा जास्त. आज या शेतीच्या माध्यमातून जो एक जरी क्षेत्र असलं तरी तो माणूस सन्मानाने त्याची शेती काम करून त्याचं आयुष्य जगू शकतो. ती भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला. संस्था उभा करणं ही सामान्य माणसांसाठी नसतं. माझं सुद्धा ते एम.एस. कॉलेजचं काम चालू आहे. तुमच्यासाठी आहे काय? तर कशाला खोटं बोलायचं? संस्था उभा करणं हे तुमच्या 2 मुलांची व्यवस्था असते, 3ऱ्या मुलाची सुद्धा नसती. या सामान्य माणसांचं काय नाही. त्यांनी सांगावं की ते जे उभा करणार आहेत त्याचं सांगतात कुठे मेडिकल कॉलेज उभा करणार आहेत. तुम्ही स्टॅम्पवर लिहून द्या की बोरगावचे 20 डॉक्टर आम्ही तिथे फुकट ॲडमिशन देणार आहेत, मग मी बोरगावला बस मागायला येत नाही. त्याच्यामध्ये रस नाही. खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघाला माणूस उभा राहायला पाहिजे, त्या गावाचा भौतिक विकास झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन काम करण्याची भूमिका आमची 100% आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीला तुम्ही सभापती सांगितलं अत्यंत करेक्ट आहे की ह्या गावाला आता सगळ्यात जबाबदार कुठली गोष्ट आहे. मला ह्या इलेक्शनला जाणवलेली की
की पानंद रस्ते जे आपले आहेत ते रस्ते होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी नव्यानं प्लॅन करून या बोरगावचा एकही पानंद रस्ता राहता कामा नये आणि नुसता मुरुम टाकून द्यायचा नाही. चौगुट साहेब, नुसता मुरुम टाकून देऊन काही उपयोग होणार नाही त्याचा. ते रस्ते नाना प्लॅनमध्ये घ्यावे लागतील. त्या रस्त्याला VRचा दर्जा द्यावा लागेल आणि VRचा दर्जा दिल्यानंतर ते रस्ते कायमस्वरूपी डांबरीकरण घेतले पाहिजेत. कारण आत्ता आम्ही मुरुम करून टाकून दिलं, तुमची एक उसाची गाडी गेली त्या रस्त्याचं मात्र झालं. परत 5 वर्ष तुम्हाला पण मुरुम टाकून देणार. त्याच्यापेक्षा हक्काचं आणि कायमस्वरूपी काम करून घेण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीमागं उभं राहा अशी या ठिकाणी विनंती करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, राजकारणामध्ये काम करत असताना एखादा पार्टीचा नेता कुटुंबप्रमुख असताना मदत करणं खूप साधी गोष्ट आहे. पण एखाद्या कुटुंबाचा प्रमुख नसताना, एखाद्या कुटुंबाचा पार्टीचा प्रमुख नसताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं शक्ती तुम्ही आज व्यासपीठ जर बघितलं, तुम्ही समोर जर बघितलं, तुम्ही सगळी मंडळी निस्वार्थपणे आमच्या पाठीमागं उभारण्याची भूमिका घेताय. ते आमच्या कुटुंबावरती उपकार आहेत. त्या उपकारातनं उतराई होण्यासाठी हा सुहास बाबर ज्या पद्धतीनं अनिल भाऊ आयुष्यभर समर्पित भावनेनं जगले, त्या समर्पित भावनेनं तुमच्यासाठी आयुष्यभर काम करेन हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी निश्चितपणे देतो. आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह शेवटच्या माणसांच्या पर्यंत पोहोचून मतदान करून घेण्यापर्यंत तुम्ही ते काम करावं अशी. कारण सुहास बाबरची अवस्था आज अशी आहे, ते हलगीवाला मगाशी वाजवू होता का नाही, तसं झालं माझं. वाजवायचं मीच आणि नाचायचं पण मीच ना. तुम्ही मगाशी म्हणला तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकट्याने आम्ही सगळे बरोबर आहे. खरं आहे, तुम्ही सगळे जर नसता तर आमचं कुटुंब आज उभं राहिलं नसतं. तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. आज ही सगळी मंडळी आमच्या पाठीमागे निस्वार्थपणे उभा आहेत. निश्चितपणे अनिल भाऊंच्या पश्चात तो आशीर्वाद तुम्ही द्यावा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खवय्यांनो, जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, मसाले अँड ड्रायफ्रुट्स, विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.